दिंडोरीच्या इंदोरे या गावामध्ये राहणारं दरगोडे हे कुटुंब, या कुटुंबातले 9 जण 3 एप्रिलच्या रात्री एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. रात्री 10च्या सुमारास ते एक्सेल 6 या गाडीने पुन्हा आपल्या घराकडे प्रवास करण्यासाठी निघाले. त्यावेळी शिवाजीनगर परिसरात अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत त्यांची गाडी कोसळली. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली, पण बचाव कार्य सोपं नव्हतं. तर क्रेन आणि हायड्रा या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून अपघातग्रस्त गाडी ही बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले, पण विहिरीत पाणी भरपूर होतं. त्यात अंधार पसरलेला होता आणि विहिरीत चिखल असल्याने पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक यांची कसोटी लागली होती. त्यात नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती. परिस्थिती तणावाची बनली होती, पण काही नागरिकांनी पुढे येत प्रशासनाची मदत केली आणि अथक प्रयत्नानंतर रात्री 1च्या सुमारास ही गाडी बाहेर काढण्यात यश आलं. ही गाडी इतक्या वेगात खाली कोसळली होती की गाडीत असलेल्या 9 जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा अंत, दुर्दैवी अंत या विहिरीत झाला. श्वास गुदमरून नाकातोंडात पाणी जाऊन 9ही जण हे जागीच मृत्युमुखी पावले. सुरुवातीला 5 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं, पण सकाळपर्यंत सगळ्याच 9 मृतदेहांची ओळख ही पटली होती. हे 9 जण एकाच कुटुंबातले होते. सुनील दरगोडे, त्यांच्या पत्नी रेश्मा, मुलगी गुणवती, तर त्यांच्या भावाची पत्नी आशा, अनिल दरगोडे, भावाची मुलं श्रावणी, श्रेयश, सृष्टी, श्रद्धा आणि समृद्धी अशा 9 जणांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. समृद्धी दरगोडीचं वय फक्त 7 वर्ष होतं, तर इतर 5 मुलांची वय 11 ते 14 वर्षाच्या दरम्यान होती. खासगी क्लासच्या गॅदरिंगवरनं परत येत असताना, आनंदाच्या वातावरणात येत असताना या 9 जणांवर काळाने झडप घातले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कुणालाही वाचवण्याची, कुटुंबातल्या सदस्यांना वाचवण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे हा अपघात झाला कसा, कशामुळे? मंडळी, शहरातल्या रस्त्यांवरनं चाललेली ही कार अचानक विहिरीत कोसळली तरी कशी? तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीच्या नुसार MH15 JS 1053 या नंबरची कार, जी मारुती एक्सेल 6 ही कार आहे, या गाडीमधनं हे कुटुंब प्रवास करत होता. रात्री रस्त्याला फारशी वर्दळ नव्हती. गाडीचा वेग जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते, पण महत्त्वाचं म्हणजे जिथं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला तिथून अगदी 100 मीटर अंतरावर ही विहीर आहे. विहिरीच्या आजूबाजूला कॉलनी आणि या कॉलनीचा रोड आहे. तिथून गाड्यांची ये जा सुरू असते. जिथे सिमेंटचा रस्ता संपतो तिथून अगदी 2 ते 3 फुटांवर ही विहीर आहे. आणि 3 एप्रिलच्या रात्री कार्यक्रम हा संपल्यानंतर या भागात गाड्यांची पार्किंग करण्यात आलेली होती, त्यामुळे विहीर ही ड्रायव्हरला दिसली नसावी. त्यात विहिरीला फक्त एक वीतभर असा कठाडा होता. त्यामुळे या कठाड्याला धडकून ही गाडी खाली कोसळली आणि कुठलीही संरक्षण भिंत या विहिरीला नव्हती. मोकळ्या भूखंडात असलेली विहीर रस्त्याला लागूनच होती आणि त्यामुळे हा अपघात घडला, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. अपघात झाल्यानंतर त्यातल्या 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आयुष प्रसाद, मंत्री नरहरी झिरवळ, प्रकाश महाजन यांनी या घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणात विहिरीचे मालक राजेंद्र राजे आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. राजेंद्र राजेंनी माध्यमांच्या समोर 1962च्या दुष्काळावेळी ही विहीर बांधण्यात आली असं सांगितलं. या विहिरीला जाळे लावण्यात आले होते, पण त्यातले अँगल आणि तारा लोकांनीच चोरून नेला असं त्यांचं म्हणणं आहे. तिथं विहीर असल्याचा बोर्ड सुद्धा लावण्यात आला होता, पण तो बोर्ड पडून गेला. जी घटना त्याच दिवशी घडली, आम्हाला याचं दुःख आहे, हळहळ आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पण स्थानिकांनी दावा केला की याआधी सुद्धा या विहिरीत पडून जनावरं दगावली. एक मोटरसायकल चालक हा सुद्धा या विहिरीत पडला आणि ही विहीर बुजवण्याची मागणी तेव्हाही करण्यात आली होती. ज्यांची ही विहीर आहे त्यांच्या घराला कंपाऊंड आहे, मग विहिरीला कंपाऊंड का नाही घातलं? एका बाजूला रस्ता आहे, मध्ये विहीर आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील रस्ता आहे. मग या रस्त्याच्या अगदी समोर असलेल्या विहिरीला कंपाऊंड का नाही, असा प्रश्न उभा राहतो. तर हा सगळा भोंगळ कारभार केल्याप्रकरणी
हा दोष देण्यात येतो आणि स्थानिकांनी या सगळ्या प्रकरणात मोठा रोष व्यक्त केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या प्रकरणात दिंडोरी पोलिसांकडनं तपास आज सुरू आहे. गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. ही विहीर का बुजवण्यात आली नाही, त्यावर कंपाऊंड का नव्हतं आणि इतक्या जवळ हा रस्ता असताना ही परवानगी मिळालीच कशी, बांधकाम झालंच कसं, अशा प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्यात येईल. तर मंत्री नरहरी झिरवळ यांनी कंपाऊंड बांधण्याबद्दल किंवा विहीर पूर्णपणे बुजवण्याबद्दल तातडीने निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली. आणि आत्ताची नुकतीची माहिती अशी आहे की ती विहीर बुजवण्यात येते आहे. त्याचबरोबर मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची देखील घोषणा करण्यात आली. पण चिडलेल्या नातेवाईकांनी झिरवळ यांच्या समोरच वारसच राहिले नाहीत तर आर्थिक मदत कोणाला द्यायची अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्दैवी अपघाताबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. आता या सगळ्यामध्ये दिंडोरी पोलीस अपघात नेमका कशामुळे झाला, अपघाताचं नेमकं कारण काय, याचा सखोल असा तपास या ठिकाणी करतात. तर मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, याला कोण कारणीभूत आहे? ज्यांची ही विहीर होती ते कारणीभूत आहे का? कारण त्यांच्या घराला कंपाऊंड होतं मात्र विहिरीला कंपाऊंड लावलं नव्हतं. साधा बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी नव्हता. त्यांचं म्हणणं आहे बोर्ड लावला होता पण तो बोर्ड पडून गेला आणि या ठिकाणी जाळी बनवण्यात आली होती पण या जाळीचं जे लोखंड आहे ते स्थानिकांनी चोरून नेलं असं त्यांनी सांगितलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जर ते जाळीचं लोखंड चोरून नेलं नसतं किंवा ते जाळीचं लोखंड लावलं असतं तर हा अपघात टाळता आला असता, हा अपघात झाला नसता, चिमुरड्यांसह 9 जणांचा करून असा अंत झाला नसता. तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.